आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त इतके सुंदर साखरेचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीने चुरमा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. शेवटचा लाडू देखील सोप्या पद्धतीने कसा वळता येईल ह्याची अचूक पद्धत सांगणार आहे. सर्वात आधी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घालून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये तुपाचं मोहन घालून ते सुद्धा पिठाला चांगलं चोळून लावायचं. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि त्याचे मुटके करून घ्यायचे. आता हे मुटके तुपामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पूर्ण गार झाल्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यानंतर उरलेल्या तुपामध्ये गूळ घालून संपूर्ण विरघळवून घ्यायचा. गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड, जायफळ किसून घालायचं आणि त्यानंतर चुरमा घालायचा. थोडीशी भाजलेली खसखस घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. कोमट मिश्रण असताना लगेचच ह्याचे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओ खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.